नमस्कार. जय महाराष्ट्र. बैलगाडा क्षेत्र सुरू झालं आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस दिसू लागले. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणा, रायगड, बिंजोड म्हटली की बिंजोडचा भव्य आधारस्तंभ म्हणून ज्या नंदीकडे पाहिलं जातं तो म्हणजे सोनारपाड्याचा सोन्या 50-50. मथुर, कडाव, चा राजा, मेहबूब, भारत, छोटा सोन्या, देवा, हरण्या, बादल, सर्जा, मॅगी, वजीर अशा अनेक नंदींनी बिंजोड आज मुंबई, ठाण्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाबाहेरही पोचवली आहे. आज बिंजोडला महाराष्ट्रातून नंदी येतात. मुंबई, ठाणेमध्ये मोठी मैदानांसाठी जागा उपलब्ध नसल्याने बिंजोड येथे लोकप्रिय आहे. बिंजोड शर्यतीचे नियोजन कसे अजून सूचीबद्ध करता येईल याकडे लक्ष देणे मात्र गरजेचे वाटू लागले आहे. कारण बिंजोड आता मुंबई, ठाण्यासाठी मर्यादित राहिले नाही. घाटावरची 3 फेऱ्यात पळणारे नावाजलेले नंदी आता बिंजोडला पळू लागले आहेत. सातारा, सांगली, नाशिक, नगर, कोकण या भागातील शर्यतप्रेमी बिंजोडकडे आकर्षित होताना पाहायला मिळतात. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या शेलू बिंजोडच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून शर्यतप्रेमी आले होते. त्यातील काही शर्यतप्रेमींसोबत माझं बोलणं झालं तर माझ्या असे लक्षात आले की त्यांना फक्त नावाजलेले नंदीच ओळखीचे आहेत. बाकी कोणतेही नंदी त्यांच्या ओळखीचे नाहीत. बिंजोड चालू असताना माहितीपूर्ण समालोचन असणे गरजेचे आहे. समालोचनामुळेच अनेक नंदी उजेडात येतील यात तिळमात्रही शंका नाही. आज मथुर, बकासूर, मोठा सोन्या, हरण्या ही नावाजलेली बैलं सोडली तर बाकी बैलं ही बाहेरून येणाऱ्या शर्यतप्रेमींच्या ओळखीची नसतात. म्हणूनच मैदान नियोजकांनी कोणती बिंजोड पळवली जात आहे हेही सांगणे गरजेचे आहे. मैदान नियोजनाबरोबरच शर्यतप्रेमींनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. बैलांना पळताना कोणताही अडथळा होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊन बिंजोडला सुसज्ज स्वरूप देण्यास हातभार लावू शकतो. 26 जानेवारीला होणाऱ्या देसाई मैदान हे बिंजोडचे नावाजलेले मैदान आहे. या मैदानामध्ये घाटावरची अनेक बैलं या मैदानात येणार आहेत. हे मैदान नक्कीच सुंदर नियोजनात पार पडेल यात शंका नाही. देसाई मैदानामध्ये येणाऱ्या सर्व नंदींना आणि शर्यतप्रेमींना शुभेच्छा. जय महाराष्ट्र.